हात कसा मी घेऊ हाती अनोळखी स्वप्नांच्या वाटा, रुतेल का हृदयात तुझ्या माझ्या पायी रुतता काटा. सॉरी सॉरी. इट्स ओके. तुला मी पसंत आहे. तुमचं काय? ऍक्च्युली ती मला खूप पसंत आहे. येस येस येस. काहीच म्हटलं तुला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो स्वीट. हॅलो. हाय हाय आदित्य, मधुरा बोलते. हा बोल. अरे ताईचं लग्न ठरलं. आय एम सो हॅपी यार. आय एम सो 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 हॅपी. बर चल बाय. बाकीचं सगळं घरी आला सांगते. हा बाय. तुला मी पसंत आहे. तुमचं काय? ऍक्च्युली ती मला खूप पसंत आहे. येस येस येस. काहीच म्हटलं तुला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो स्वीट. हॅलो. हाय हाय आदित्य, मधुरा बोलते. हा बोल. अरे ताईचं लग्न ठरलं. आय एम सो हॅपी यार. आय एम सो 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 हॅपी. बर चल बाय. बाकीचं सगळं घरी आला सांगते. हा बाय. एकदा का मला पैसे मिळाले की माझा बिझनेस स्टार्ट होईल, मग मी कोणाचा असणार आहे? तुझा. हो की नाही? अरे काय काय झालं? काय हार्ट अटॅक आला असता मला. काय झालं? काय आदित्य नाहीये अंथरुणात. बघितलंस? 2 तरुण मुली पदरात असताना तरण्या ताठ्या मुलाला घरात ठेवू नको असं सांगत होते मी तुला. पण कोण ऐकतंय कमूचं? तो पण घरात नाहीये आणि मीरा पण घरात नाहीये. दोघेही नाहीयेत घरात. अर्थ काय याचा? वाटलं नव्हतं मीरा असं काही करेन. ऐक ना पूर्वा, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे हे काय विचारणं झालं का? सो तू आत्ता जा प्लीज. मी नंतर वेगळ्या ठिकाणी भेटतो तुला. चल. हा. अरे पण बघितलं तर बघितलं, कधी ना कधी तर कळणारच आहे ना. हा. तू इतका घाबरतोयस का? काय मी कुठे घाबरतोय? अरे असं जगाला ओरडून सांगायचं की आपलं प्रेम आहे एकमेकांवर. हा. अगदी कल्पकतेने अवेलेबल स्पेसचा युटिलायझेशन केलायस मधुरा. व्हेरी नाईस. थँक्यू. ऍक्च्युली मी थोडा कॉमन सेन्सचा, थोडा ब्युटीचा, थोडा युटिलिटीचा असा सगळा विचार करून डिझाईन केलं. आणि त्यात मुंबईत जागा कमी, म्हणजे इंच जागेचा वापर करायला पाहिजे. करेक्ट अप्रोच आहे तुझा. एकदम बरोबर. तर मला सांग, त्या खन्नाच्या बंगल्याच्या इंटिरियरचं काम कधी पूर्ण होणार आहे? सर 2-3 महिने लागतील. ऍक्च्युली कारागीर माहिती आहेत ना तुम्हाला? घाबरता दिला. काय काय सांगतोस? हो, ही दिसते अशी छुटकी पण कामात वाघ आहे, वाघ. प्लीजच. म्हणून घाबरतात. मी माझं काम करते आणि असंच करत राहणार. आत्ता बोलतेस हे सगळं, पण एकदा का लग्न झालं ना की भुरकन उडून जाशील बघ. लग्न? प्लीजच काकू, मला अजिबात आता लग्न वगैरे करायचं नाहीये. नाही, मॅरेज इज नॉट ऑन माय कार्ड्स राईट नाउ. सिरियसली मला काम करायचंय आणि खूप काम करायचंय. वाह, मस्त चहा केलाय तुम्ही काकू. तुम्ही पण भारीच आहात. काउन्सिलिंग करता, मस्त मस्त डिशेस बनवता, मीर सारख्या लाडोबाला सांभाळता. अरे कोण बोलते बघा बाबा.
तू लाडोबा आहेस, तुला त्याने डोक्यावर बसवले म्हणून इतकं बोलतेस. ए काही या ताई काही इतके लाड करत नाही. ताई अगदी आपले थोडेसे एवढूसचे लाड करते. एवढूसेच बाबा, एवढूसेच. बरं चला मला निघायला पाहिजे, कारण आज मी आणि ताई तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे कमू मावशीच्या भाषेत अक्षयरावांना भेटायला जाणार आहे. निघू मी. बाय बाय बाय. मी येतो तुला सोडायला. आलोच. घ्या बघा, मॅडमना लग्नच करायचं नाही इतक्यात. जाऊ दे ना, करू दे करिअर. आपल्याला कुठं घाई आहे? अहो आपल्याला नाही, पण आपल्या मुलाला घाई झालीये त्याचं काय? या येते. सगळ्यालाच काय हो म्हणतोस रे? मुलीच्या बांगड्या पाटल्या तोडे करू आपण, पण रिसेप्शनचा सगळा खर्च, पाहुण्यांचा राहण्याचा खाण्याचा जेवणाचा खर्च आपणच. कसं जमणार आहे तुला? हा समजून कसं तरी, पण कमू देण्या घेण्याविषयीचं बोलणं प्लीज तू मीराला सांगू नको. मी नाही सांगणार रे. कसंही करून हे लग्न व्हावं असं मलाही वाटतंय. खरंय, मुलगा चांगला आहे, लग्न व्हायलाच पाहिजे. पैशाची कशी व्यवस्था करणार आहेस? देवालाच ठाऊक. तुम्ही निघाला? हो, पण चहा वगैरे घेतला ना? सगळं झालंय. येते मी, भेटू लवकरच. हा गोफ आणि ती अंगठी पॅक करा. अरे देवा, मी क्रेडिट कार्ड घरीच विसरलो. बाय द वे, तुम्ही चेक घेता का? नाही सॉरी. नाही नाही. मामा एक काम करता का तुम्ही? तुम्ही आत्ता पेमेंट करा, मी उद्याच्या उद्या तुम्हाला चेक देतो. वीस दिवसांची मुदत झपाट्याने कमी होत चालली. भेट मला लवकर. हो, माझ्या हातातली बाहुली झाली पाहिजे. श्लोक सुखरूप राहावा असं तुला वाटतंय ना? हो. मग फक्त मी सांगते तसं कर. फक्त माझ्या डोळ्यात बघत राहा. आता तू मी सांगेन तसंच वागणार आहेस. यापुढे माझा शब्द तुझ्यासाठी अंतिम असेल ना? हो. काय खरं काय खोटं काय कळू नाही राहिलं. पण एक गोष्ट नक्की पप्या, तू पूर्ण खरं नाही सांगू राहील. आणि ते का नाही सांगू राहिली ते बी ध्यानात आलंय माझ्या. तुझ्या मनात ते आहे ना? ज्या पायांनी या वाड्यात आलात की नाही त्याच पायांनी परत जा, नाहीतर जोडायला हात आणि चालायला पाय राहणार नाहीत. नाही, मी काय म्हणतोय तुम्ही नीट निघा. तुम्ही जेव्हा केव्हा कामात असता, दरबारात असता, तेव्हा कुणी मध्ये बोललेलं तुम्हासनी आवडत नाही माहितीये मला. मी जर तुम्हासनी म्हणलं की उद्या मला तुमच्या बरोबर दरबारात उभं राहायची संधी द्या तर चालेल तुम्हाला? किती संकट आले तरी आय फेस इट. हा हाय शीतल काय ट्रम्प येऊ दे समोर, मी मागे हटणार नाही मानस. द शो मस्ट गो ऑन. मी तुला सांगते माझ्यासमोर मृत्यू जरी